हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायरस एज्युकेशन. टॉप कन्सेप्टमध्ये आपण आता शिकतोय पुढचा मोशन पॅरामीटर टू डिस्क्राईब द सर्क्युलर ऑर रोटेशनल मोशन अँड दॅट इज अँग्युलर व्हेलॉसिटी. सी मित्रांनो, लिनियर मोशनमध्ये जसं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज व्हेलॉसिटी, इन द सेम मॅनर इन सर्क्युलर मोशन रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी. सो त्याची जर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू बघितली आपण, इट इज ऑलवेज डिनोटेड बाय ओमेगा. जर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू बघितली तर इट इज डी थिटा बाय डी टी, आणि ॲव्हरेज व्हॅल्यू जर आपण बघितली तर इट इज थिटा 2 मायनस थिटा 1 अपॉन टी. ठीक आहे. सो दिस इज सिमिलर टू द कन्सेप्ट इन लिनियर मोशन. नाउ व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू, तो आपण समजून घेऊ. सी मुळात रोटेशनल मोशन का प्रोड्यूस होती किंवा सर्क्युलर मोशन का प्रोड्यूस होती, तुमचा फोर्स टँजेन्शियली ऍक्ट होतोय आणि पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करतोय. मग या केसमध्ये जे काही व्हेक्टर्स तयार होतात ते व्हेक्टर्स हे सगळे त्या सर्कलला परपेंडिक्युलर होत असतात. आता हा देखील व्हेक्टर आहे, इट इज ऑल्सो व्हेक्टर क्वांटिटी, आणि याची दिशा काय असणार आहे? ऑब्विसली जी अँग्युलर डिस्प्लेसमेंटची दिशा आहे तीच त्याची दिशा असणार आहे. म्हणजे इट इज अगेन अलॉंग द ऍक्सिस ऑफ सर्कल परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सर्कल, राईट. आणि ती डिटरमाइन करण्यासाठी वी कॅन यूज द राईट हँड रूल ऑल्सो, राईट. लाईक मी जर तुम्हाला विचारलं तुमच्या घरातला सिलिंग फॅन त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी कोणत्या दिशेला असेल, तर यू हॅव टू फर्स्ट लुक ॲट द रोटेशन ऑफ फॅन. मग ते रोटेशन बघा. समजा ते जर अँटी क्लॉकवाईज असेल तर तुमचा हा उजवा हात हा समजा वरती फॅन आहे, मग आपण असा जर धरला ना, असा जर उजवा हात फिरवला तर ही झाली अँटी क्लॉकवाईज, तर दिशा कुठे येईल? खाली. आणि तेच जर समजा क्लॉकवाईज असेल तर तुम्हाला चेक करायचं आहे तर ती वरती जाईल, मग हवा वरती जाईल तशी. ठीक आहे. एनिवे यू हॅव टू चेक इट. सो आता याच्यात महत्वाचा मुद्दा काय पहा. सी मित्रांनो, ऑन द बेसिस ऑफ दिस अँग्युलर व्हेलॉसिटी वी कॅन हॅव टू टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. त्याच्यात काय होतं पहा, जर अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, राईट, द ओमेगा इज इक्वल टू जर कॉन्स्टंट असेल तर काय होणार आहे? पार्टिकल विल ट्रेस इक्वल अँगल इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इन सच अ केस वी कॅन से दॅट सर्क्युलर मोशन इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, UCM. इट इज व्हेरी फेमस टर्म, तुम्हाला 9th स्टँडर्ड पासूनच ते आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये भरपूर शिकायचे, बिकॉज इन नेचर whatever circular motions we see all are uniform circular motion. Even in machinery also, if we are running machinery on a particular speed, then in such a case there is a uniform circular motion. So uniform circular motion मध्ये महत्वाचा मुद्दा काय? अँग्युलर व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. आणि मग अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असल्यामुळे बाकीचे जे काही को रिलेटेड पॅरामीटर्स आहेत त्याच्याशी, मग लाईक लिनियर व्हेलॉसिटी असेल, अँग्युलर मोमेंटम असेल, लिनियर मोमेंटम असेल, कायनेटिक एनर्जी असेल, यामध्ये सुद्धा अकॉर्डिंगली तो फरक पडतो. आणि अँग्युलर ॲक्सलरेशन असेल तो 0 होऊन जाईल. आणि जर अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसेल तर मग त्या केसमध्ये त्याला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणायचं, राईट. मग ती सर्क्युलर मोशन कशी होती? नॉन युनिफॉर्म, वेअर द अँग्युलर व्हेलॉसिटी इज नॉट कॉन्स्टंट. मग त्या सर्क्युलर मोशनमध्ये हिच्यावर डिपेंडंट जे काही पॅरामीटर असतील ते सर्व सुद्धा काय चेंज होणार. ज्यावेळेस आपण याचा डिटेल स्टडी करू त्यावेळेस ते पॅरामीटरचं याचा अगोदर आपल्याला रिलेशन डेव्हलप करावं लागेल आणि मग तो स्टडी करावा लागेल. पण आता ह्या स्टेजला म्हणजे टॉप कन्सेप्टमध्ये बेसिकमध्ये आपल्याला फक्त हे शिकायचं आहे की अँग्युलर व्हेलॉसिटी इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम फॉर द पार्टिकल विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, राईट. इट इज अ वेक्टर क्वांटिटी, इट ऍक्ट्स अलॉंग द axis of the circle, its direction is always perpendicular to the plane of circle and it is in the direction of angular displacement only. ठीक आहे. So this is how we can study the parameter angular velocity in case of a circular motion. ठीक आहे. आता आपल्याला मित्रांनो मी आता जस्ट एक पॉइंट इथे आणखी सांगतो की सर्क्युलर मोशन जी मी सुरुवातीला कदाचित विसरलो असेल, सर्क्युलर मोशन का पॉसिबल होते मित्रांनो? बिकॉज ऑफ टू थिंग्स विच आर देअर सायमल्टेनियसली. एक तर एक सेंट्रिपिटल फोर्स असतो, कारण फोर्स अ नेसेसरी पार्ट आहे टू प्रोड्यूस द मोशन. बट इन केस ऑफ सर्क्युलर मोशन अलॉंग विथ फोर्स अ टँजेन्शियल व्हेलॉसिटी शुड बी देअर. अदरवाईज काय झालं असतं, चंद्रपा पृथ्वीभोवती फिरतोय, मग जर समजा नुसता फोर्स जर असता त्याला जर टँजेन्शियल व्हेलॉसिटी नसती तर तो कदाचित खाली पडला असता, राईट. मग त्याला टँजेन्शियल व्हेलॉसिटी फोर्स दोघंही सायमल्टेनियसली, म्हणून तो सर्क्युलर मोशन करतो. मग आता ही जी टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे, इफ इट इज देअर कॉन्स्टंटली ॲज लॉंग ॲज द पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, तर मग आपण ती अँग्युलर व्हेलॉसिटी टँजेन्शियल व्हेलॉसिटीमध्ये रिलेशन तयार करू शकतो. समजा अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा घेतली आणि टँजेन्शियल व्हेलॉसिटी जर व्ही घेतली तर एक रिलेशन असतं व्ही इज इक्वल टू आर ओमेगा किंवा ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. हे फक्त लक्षात ठेवा. पुढच्या अनालिसिससाठी तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघावं लागतील आणि तेव्हा ते कन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये समजतील.
इथे फक्त एक आयडिया क्लिअर करून घ्या. ठीक आहे. सो हा झाला आपला तिसरा मोशन पॅरामीटर. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट मोशन पॅरामीटर समजून घेऊ अँड देन विल गो इन डिटेल in the detailed lecture which are there on Gyrus channel. So subscribe both the channel and keep watching the video, right?